वेलकम टू आवर चॅनल आणि महाराष्ट्रातील फ्युचर डॉक्टर्स. आपल्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना नीट यूजी 2026 ची पेपर संपलाय आणि सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या ह्या चॅनलमध्ये स्वागत करून सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे तोच पेपर अनालिसिस आज आपण करणार आहे. एकंदरीत नीट यूजी 2026 मध्ये जो पेपर झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये हा इझी लेवलकडे पेपरला मॉडरेट टू इझी लेवलकडे पेपर गेलेला आहे. त्यामुळं कट ऑफ वरती काय परिणाम होऊ शकतो, त्याचबरोबर पेपर अनालिसिस नुसार पेपर मध्ये 2025, 24 आणि 26 यामध्ये काय डिफरन्स असणार आहे या संदर्भातला डिटेल चर्चा आज आपण करणार आहे. आपण 2025च्या तुलनेमध्ये 2026चा पेपर खूपच सोपा होता. असं जरी असलं तर 2024च्या तुलनेमध्ये एवढा सोपा नव्हता. त्यामुळे थोडासा टफर साईडनं राहणार आहे. आपण जर कट ऑफ वरती पाहायला गेलं तर 2024 मध्ये खूप हाय कट ऑफ गेला होता. गव्हर्नमेंट एमबीबीएसचा 629 पर्यंत गेला होता. तोच प्रायव्हेटचा 596 पर्यंत गेला होता आणि 2025 मध्ये तोच कट ऑफ 505 आणि 474 एवढा राहिलाय. जवळपास 125 मार्कानं कट ऑफ कमी आला होता. मग आता 2026 मध्ये 2025 पेक्षा कट ऑफ जास्त लागणार हे 100%. परंतु 2024 सारखा कट ऑफ एवढा हेवी लागू शकतो का, तर 100% जाणार नाही. कारण का, तर 2024 मध्ये आणि 2026 मध्ये पेपर वाईज जर पाहायला गेलं आपण सर्वांनी, तर त्यावेळेस आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी प्रत्येकामध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी होता. सेक्शन बी मध्ये 15 प्रश्न आणि त्यापैकी 10 सोडवायचे होते आणि ट्रिकी प्रश्न तिथंच होते. त्याचबरोबर 5 मिनिट वेळ पण जास्त मिळाला होता. त्यामुळे 200 प्रश्न होते. प्रत्येक सब्जेक्ट मध्ये 5 प्रश्न जास्त आणि 5 मिनिट जास्त, म्हणजे ऑप्शन्स उपलब्ध होता. त्यामुळे स्कोर करण्यासाठी जास्त संधी उपलब्ध होती. त्या मानानं कंपॅरेटिव्हली 2026 मध्ये तेवढी संधी उपलब्ध नाही. पेपर जरी सोपा असला परंतु पेपर इझी, डिफिकल्ट आणि मॉडरेट लेवलवरती पाहायला गेलं तर 2024च्या तुलनेमध्ये 2026चा पेपर हा टफच होता 100%. त्याचबरोबर फिजिक्सचा पेपर टफ होता, लेंथीच होता, निश्चित थोडासा ट्रिकी पण होता. त्यामुळं 2024 एवढा कट ऑफ तरी कमी लागणार नाही. एवढा कट ऑफ तरी तेवढा हायर साईडने जाणार नाही. एवढा कट ऑफ तरी म्हणजे तेवढा सोपा पेपर नव्हताच आहे. दुसरी गोष्ट, केमिस्ट्रीचा पेपर ह्या वर्षी त्यापेक्षा निश्चित हायर साईडने होता. दुसरी गोष्ट, बायोलॉजी मध्ये पाहायला गेलं तर 10 प्रश्न आपल्याला जास्त मिळाले होते. त्यामुळे तिकडे स्कोर करण्याचा चान्स खूप जास्त होता 2024 मध्ये. कंपॅरेटिव्हली 2026 मध्ये कमी आहे. म्हणजे 24 ते 26 मध्ये कम्पेअर करायला गेलं तर 50 ते 60 मार्काचा कट ऑफ कमी यायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. त्याचबरोबर जर समजा 180 मिनिट होते आणि त्यावेळेस 200 मिनिट होते, त्यामुळं ऑप्शन्स पण उपलब्ध होते. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा की त्यावेळेस विद्यार्थ्यांची संख्या ही 24 लाख एवढी होती. यावर्षी 22,79,000 आहे. 1,31,000 विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे 2024 पेक्षा कट ऑफ हा निश्चित कमी असणार आहे. पण किती कमी असेल? 2025 पेक्षा 2024 पेक्षा 2025 मध्ये 125 मार्कानं कट ऑफ कमी लागला. मग 2026 मध्ये तो 125 मार्कानं खाली कट ऑफ वरती जाणार आहे का? नाही, तो 70 मार्कांनी वरती कट ऑफ जाईल असं आमचं म्हणणं आहे. एकंदरीत 50 मार्कानं 2024च्या तुलनेमध्ये कमी राहील आणि 2025च्या तुलनेने 70 मार्कांनी कट ऑफ जास्त राहील. एकंदरीत हा सर्व जर आपल्याला अभ्यास करायचा म्हणलं तर आपलं एक संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या प्रत्येक कॉलेजचा प्रत्येक राऊंड 1, 2, 3 स्टे वेकन्सी, स्पॉट राऊंड या सर्व गोष्टीचं कट ऑफ आपल्याला यामध्ये दिलाय. 2024चा कट ऑफ पेक्षा कमीत कमी 50 मार्क कमी करायला पाहिजे आणि 2025 पेक्षा 70 मार्कांनी जास्त वाढला पाहिजे. हे दोन्ही कट ऑफ बुक आपल्याकडे उपलब्ध आहे. 24 साठी म्हणजे 24 मधलं कट ऑफ 25 साठी उपयोग येणार होता आणि 25चा कट ऑफ आपल्याला 26 साठी उपयोग. हे दोन्ही बुकलेट तुम्हाला घ्यायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरवरती बुक पाहिजे असं म्हणा. 100% मी तुम्हाला घरपोच देणार आहे. त्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला पुढे सांगेन.
आपलं बुक आज दुपारी येणार आहे. 100% त्याचा उपयोग होणार आहे. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना MBBS ऍडमिशनसाठी उपयोग झालेला आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये यायचं आहे, असे विद्यार्थी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरवरती संपर्क करू शकतात. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं हार्दिक स्वागत करून तुम्हाला तुमच्या जो काही काउन्सिलिंगचा मार्ग आहे तो सुकर बनावा यासाठी आम्ही जो ही व्हिडिओची सिरीज आहे किंवा आमचे काउन्सिलिंग प्रोग्राम आहे हे तुम्हाला देण्याचा जो प्रयत्न करतोय तो तुमच्यासाठी निश्चित दिशादर्शक होका यंत्रासारखं काम करावा एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.